नमस्कार, मी नामदेव शेलार, राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र संपदा पत्रकार संघ NGO ही आमची जी संस्था आहे ही संपूर्ण देशात आणि राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये सामाजिक काम करते। एका बाजूला पत्रकारिता, दुसऱ्या बाजूला एक सामाजिक वसा। परंतु आत्ता सध्या जी परिस्थिती आपल्याला विश्लेषण करायचे त्या परिस्थिती संदर्भामध्ये आज आपल्याला आमची एक राष्ट्रवादी अध्यक्ष सुनेत्राताई पवार यांना एक विनंती आमच्या NGOच्या मार्फत आम्ही करतो। आम्हाला जे नेतृत्व मग कुठल्याही पक्षाचं असू द्या, सामाजिक असू द्या, राजकीय असू द्या, जे दिसतंय ते मांडण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेतो आणि आज याच स्थितीने मुरबाड विधानसभा मतदारसंघातील आणि ठाणे जिल्ह्याचे शिवाय महाराष्ट्राचे आणि विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे प्रमोदजी हिंदूराव यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात यावी आमदार म्हणून, अशी मागणी आमच्या NGOच्या आणि येथील मतदार जनतेच्या मागणीने समोर मांडत आहोत। पक्षाची भूमिका आहे हे आम्हाला मान्य आहे, परंतु या नेत्यांनी राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि विविध विकास कामं करण्यासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यासोबत मोठं योगदान दिलेलं आहे, ते विसरता येणार नाही। आणि याची कल्पना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांनासुद्धा आहे, त्यांच्या कुटुंबियांना आहे, अनेक पदाधिकारी, राजकीय नेते, विविध क्षेत्रातले नेते यांनाही आहे। मग आमच्या ठाणे जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भाग, ग्रामीण भाग आणि विविध समस्यांनी व्यापलेला हा आमचा जो ठाणे जिल्हा आहे, कोकण पट्टा आहे, ठाणे पालघर, या मुंबई उपनगर यामध्ये कार्यरत आणि कार्यशील असणाऱ्या प्रमोद हिंदूराव यांना विधान परिषदेवर जर उमेदवारी देऊन त्यांची ह्या पक्षाने सत्ताधाऱ्यांनी शिफारस करून त्यांना जर विधान परिषद आमदारकी जर दिली तर या ग्रामीण भागातील विकास कामांना बल येईल। शिवाय ते नुसतेच विकास कामं करत नाहीत तर सर्व पक्षी एक सलोख आहे त्यांच्याकडं, सामंजस्य भूमिका आहे त्यांच्याकडं आणि विविध क्षेत्रातली जी गरीब, गोरगरीब, दुबळे लोक आहेत त्यांच्यासाठी नेहमीच धावून जाणारे पाणी, आरोग्य, रोजगार, मुरबाड रेल्वे या सगळ्या समस्या हे त्यांनीच या ठिकाणी मांडलेल्या आहेत, अनेक सोडवलेल्या आहेत। जे मुंबई आणि उपनगरांना जे पाणी जाते धरणांना, त्या धरणावर ज्या समस्या होत्या धरणग्रस्तांच्या त्यासुद्धा त्यांनी या ठिकाणी सोडवलेल्या आहेत। अनेक समस्या आवासून आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा प्रमोद हिंदूरावांचीच गरज लागेल हे विसरता कामा नये। म्हणून अशी जर एखादी लोकप्रिय व्यक्ती का ज्याच्यावर भ्रष्टाचाराचा डाग नाही, कधी कोणाच्या याच्यामध्ये तो नसतो आणि राजकीय विरहित त्यांचं भाषण असतंय, सगळ्यांना समजावून घेऊन एक सेक्युलर व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं या ठिकाणी नाव आहे। प्रत्येक मदतनीसाला मदत करणारा आणि त्यांच्याबद्दल आदर असणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे। मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारीसुद्धा या ठिकाणी दिली होती, परंतु त्यांना 42,000 मतं पडली होती, पण काही कारणास्तून त्यांना थांबावं लागलं किंवा थांबायला कोणी सांगलं आणि म्हणून ते थांबले, नाहीतर ते आमदार या ठिकाणी झाले असतं। परंतु आमच्या ठाणे जिल्ह्यात मुरबाड मतदारसंघामध्ये एक एकीचे बल आहे। पक्ष म्हणून विरहित बाजूला ठेवून सगळे जे विरोधी पक्ष असो का सत्ताधारी हे सगळे नेते एकत्र येतात, एकत्र निर्णय येतात, ही मोठी या ठिकाणी एक एकता आहे आणि ह्या एकतेतून सगळे त्याची त्या ठिकाणी शिफारस करतील, आदर करतील आणि सूचनासुद्धा मांडतील। परंतु ही पक्षाची भूमिका आहे तर राष्ट्रवादी पक्षाने त्यांना विधान परिषद उमेदवारी द्यावी आणि सहकारी मित्रांनी, पक्षांनी सत्तेमधल्या त्यांची शिफारस करण्यात यावी, अशी मागणी आपल्या या पक्षाच्या समोर आणि राज्याच्या नेतृत्वासमोर आमच्या वतीने करत आहोत। निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे।